टायर फोडण्यात येतील, तुझ्या लोकांना बांधून ठेवण्यात येईल. आता आज एक पत्रकार बांधून एक ग्रुप केला, त्या ग्रुपवर त्यानं एक 2 वर्षाखाली जी खोटी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला असं त्यानं दाखवण्यात आलं. त्यांचे ते फोटो दाखवण्यात आले. परत खोटा गुन्हा नोंद कसा झाला. अरे खोटा गुन्हा तुम्ही त्याचे फोटो दाखवलेत की माझी कायमस्वरूपी ही जी माझ्यावर जे हल्ला झालेला आहे हा का खोटा आहे का? मी मरेपर्यंतची माझी जन्मखून झाली, आज माझ्या डोक्यात इथपर्यंत वार आहे आणि काय म्हणतो की हा खोटा अॅट्रॉसिटी आहे. असं कसं कुठपर्यंत असं सरकारच्या जीवावर तुमच्या पक्षाचे जोपर्यंत सत्ता आहे, तुमचं राजकारण काही असू द्या, पण तुम्ही समाजासाठी समाजाचे चांगलं नाम काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही नावं ठेवायला लागला. ते कशाबद्दल? तुम्हाला खरंच काम करायचं असं समाजाचं कुठं तर तळगाळात जाऊन समाजापर्यंत पोहोचून त्यांचं त्या कुणावर अन्याय होतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांचे प्रश्न सोडवावे, अडीअडचण सोडवावी, ते तुम्ही सोडलं. आणि जे काम करतो समाजाचं अशा संस्था अध्यक्ष सुरेश आप्पा भिसेवर यांना खोटे आरोप करतो. मला असं त्याला एक प्रश्न आहे की तू सुरेश आप्पा भिसे यांच्यावर जे तू आरोप केलास ते आरोप तू सिद्ध करून दाखवावं. आणि या तुळजापूर तालुक्यातच नाही, या धाराशिव जिल्ह्यातच नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तू सुरेश आप्पा भिसेवर एकही एनसी दाखल आहे का ते दाखवून देव. तू असं खोटं बोलून खोटे आरोप करून काही सिद्ध होत नाही. तुला खरंच आता सिद्ध करायचं ना की सुरेश आप्पा गावगुंडा आहे किंवा हा समाजासोबत दलाली करून पैसे कमवतो, तर तू हे खरंच सिद्ध करून दाखव की तुला एक प्रश्न आहे, याचा प्रश्नाचं तू उत्तर मला द्यावं, एवढंच मी तुला सांगतो. नमस्कार, मी राम हनुमंत कांबळे, भीमाना सामाजिक संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष. मी आपल्याला आज पत्रकार परिषद घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काल जे दयानंद मनोहर शिंदे जिल्हा परिषद सदस्य या सदस्याने जे पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये भीमाना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्याबद्दल जे काही खोटे आरोप केले, जे काही खोटे वक्तव्य केले त्याबद्दल प्रथमतः मी त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. दयानंद शिंदे सुरेश आप्पा भिसे हे गावगुंड आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं. सुरेश आप्पा भिसे हे चोर आहेत असं देखील त्याने वक्तव्य केलं. त्याने वक्तव्य असं केलं की सुरेश आप्पा भिसे हे ज्या महिलांवर बलात्कार झाला त्या महिलांचे पैसे खातो, खोट्या अॅट्रॉसिटी करतो, खोट्या अॅट्रॉसिटी करून ते मध्यस्थी करण्याचं काम करतो असं दयानंद शिंदे यांनी भीमाना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्यावर खोटे आरोप केले. मला एक म्हणायचं आहे की दयानंद शिंदेने ज्या ज्या ठिकाणी समाजाला न्याय द्यायचे काम केले ते सुरेश आप्पा भिसेने केले. त्या ठिकाणी तू जाऊन चौकशी कर आणि तिथले पुरावे दे की बाबा ह्यांनी ज्या महिलांचे बलात्कार ज्या महिलांवर झाले त्यांचे पैसे खाल्ले म्हणते, अॅट्रॉसिटीचे पैसे खाल्ले म्हणते, ते परत नंतर ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या केल्या त्या त्या ठिकाणचे पुरावे आणून दाखव असं मला त्या दयानंद शिंदेला सांगणं माझं आहे. आज सुरेश आप्पा भिसे चोऱ्या करतो म्हणाला, त्याला माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रभर कोणत्या ठिकाणी, कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यामध्ये चोरी केली ते त्याने दाखवून द्यावं अशी माझे त्याला एक प्रश्न आहे. त्यानंतर म्हणतो की सर्व समाजावर खोटा अॅट्रॉसिटी करतो. मला म्हणायचं आहे की आपला दलित समाज बांधव जर स्ट्रॉंग असता, ज्या गावोगावी जर लोकसंख्या जर जास्त असती तर आपल्या समाजाला अन्याय झाले नसते. आज आपल्या दलित समाजावर अन्याय झाल्यावर आपला समाज बांधव न्याय मागण्यासाठी कोणाकडे जाणार आहे? पोलीस स्टेशनला जाणार आहे. तर दलितावर अन्याय झाल्यानंतर तिथे चौकीला गेल्यानंतर गुन्हा नोंद करताना साहजिकच गोष्ट आहे की बाबा जातीवादी शिवगाळी होते, हाणामारी होते, त्यावेळेस ऑटोमॅटिक तिथे अॅट्रॉसिटी हा गुन्हा दाखल होतो. हे दयानंद शिंदेला कळालं पाहिजे. कारण तुझ्यासारख्याला जर समाजावर अन्याय झालेला बघत बसायचं असेल, तुला पुढील समाजकार्य करायचं असल्यामुळं तू समाजामध्ये वारंवार होत असलेल्या अन्यायाला बघत बसतो. म्हणून आज तुला समाजकारण करायचं आहे, तसं आम्हाला समाजकारण करायचं नाही. आम्हाला समाजकारण करायचं आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही असं मला तुला एक वक्तव्य करायचं आहे.
एवढं मी तुला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणचे तू पुरावे गोळा करून दाखव अशी मी तुला विनंती करतो. माझ्यावर 20 तारखेला सुरेशप्पा दिसे आणि त्यांचे सहकारी काय 40 काय असतील त्या 20 एक असतील अशा लोकांनी माझ्यावर प्रांगात हल्ला केला असं 20 तारखेला म्हणतो. पण 20 तारखेला पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा सकल मोर्चा होता. त्या मोर्चामध्ये सुरेशप्पा तिथे उपस्थित होते आणि ह्याच्यावर हल्ला कधी झाला आता हे व्हिडिओ दाखवतोय 12-12:30च्या सुमाराचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आहे ते 21 तारखेचा आहे. मग सरळ सरळ मला माझे असे म्हणणं आहे की दयानंद शिंदे हा त्याचे राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा त्याला राजकीय त्याचं वर्चस्व गाजवण्यासाठी समाजातील सुरेशप्पा दिसे हे समाजाचे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांची बदनामी करण्याचं काम हा दयानंद शिंदे करत आहेत. उघड उघड स्पष्ट दिसून येते. आणि बघायला गेलं तर ह्या व्हिडिओमध्ये सुरेशप्पाचे सहकारी 2-3 असतील पण बाकीचे जे आहेत त्याचे नातलग आहेत. दिग्विजय शिंदे झाले, युवराज शिंदे झालं, प्रशांत शिंदे झालं, वैभव रसाळ झालं, चेतन रसाळ झालं, हे त्याच्या घरातले व्यक्ती आहेत. मला काय म्हणायचं ह्या व्हिडिओमध्ये एक उल्लेख बी आलाय मारा रे मारा ह्यांना असा उल्लेख वैभव रसाळ या व्यक्तीने केलेला आहे. मग मला काय म्हणायचं आहे सुरेशप्पाची जर 40 पोर असतील तर त्याच्यातून तो उल्लेख आला असता का मारा रे मारा असं. हे त्यांना एक सांगू इच्छितो की पत्रकार परिषदेला की बाबा ह्या जाणून बघून सगळ्या जी गोष्टी होत आहेत त्या सगळ्या चुकीच्या होत आहेत. त्यानंतर पण ह्या व्हिडिओमध्ये असं म्हणजे हे आहे किंवा श्री शिंदे हा आपण त्या अंगावर जात असताना त्याला युवराज शिंदेने मारलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आहे. कारण मला काय म्हणायचं 40 पोर असताना अंगावर जाताना एकटा डायरेक्ट अंगावर जाऊ शकतो का नाही. परंतु असं उघड आहे की 2-3 व्यक्ती बघून ह्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं उघड सांगता येते की बाबा 2-3 माणसांना त्यांनी आरेवारीची भाषा केली, शिव्यागाळ्या केल्या, तसेच त्यांच्या महिला त्यांनी समोर आणल्या. इथं म्हणजे स्पष्ट ह्या गोष्टी दिसून येते की सगळ्या गोष्टीची बनवाबनी होत आहे. कुठं तर त्यांना राजकीय वर्चस्व त्यांच्यावर टिकवायचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी चालू आहेत. सुरेशप्पा दिसे यांचे सामाजिक कार्य महत्वाचे आहे. त्यांनी बऱ्याच ठिकाणी समाजाला न्याय द्यायची कामं केलेली आहेत. हे न बघवण्यापोटी त्यांच्यावर हे खोटे आरोप केले जात आहेत. ते मला एक म्हणायचं आहे की बाबा समाजाला आणि माझ्या पत्रकार परिषद बांधवांना एक विनंती आहे की त्या दयानंद शिंदेने जे काही खोटे आरोप केलेले आहेत, ज्या गोष्टीचं वक्तव्य केलं आहे त्यांनी पुरावे सादर करावे असे मी पत्रकार बांधवांना